कडे खूप दिवसापासून एक कपडा पडलेला होता. तो मल्टी कलरमध्ये होता. मला मल्टी कलरमध्ये म्हणजे खूपच आपण वस्तू बनवू शकतो, म्हणजे ड्रेसेस बनवू शकतो, अनारकली बनवू शकतो. पण मला याची साडी बनवायची होती आणि त्याचसोबत माझ्याकडे लेस देखील अवेलेबल होते आणि काही लेस मी त्याला मॅच होतील असे विकत परचेस केले. साडी एवढी सुंदर बनली. सेलिब्रिटी लोकं जे घालतात, एक ट्रान्सपरंट साडी, इतकी सुंदर साडी वाटत होती. कोणत्याही वेडिंग फंक्शनला किंवा कोणत्याही पार्टीवेअरला जात असणार तर एकदम पार्टीवेअर साडी बनलेली आहे. आपण लेहेंगा बनवण्याचा हा कपडा होता, म्हणजे पूर्ण जास्त मोठा असल्यामुळे तर साडीचा मी साईजचं त्याला कट केला आधी. पण एखादी साडी घरी बनवली ना ती खूप सुंदर दिसते. म्हणजे आपण मार्केटमध्ये ही कशी आपण आपल्या पद्धतीने बनवू शकतो आणि मार्केटमधनं कसं दुसऱ्याच्या पद्धतीने बनवलेली असते ती आपण ॲक्सेप्ट करतो. पण ही जे आपल्याला पाहिजे तशी आपण बनवू शकतो. फक्त घरी तुमच्या मशीन असलं पाहिजे. त्याला अशी ब्रॉड लेस लावली. मला थोडी शायनिंगची लेस हवी होती, तर ही खूप सुंदर अशी शायनिंगची लेस होती. तर या साडीवरचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. तर पूर्णपणे म्हणजे चारही बाजूने जेवढं ते साईज होती साडीची तेवढं मी त्याला लेस लावून घेतलेली आहे. पदरच्या भागाला लेस लावली आहे आणि जो पल्लू होता ना, पल्लूला मी थोडी डिझाईन केलेली आहे. ते आपण पुढे बघणारच आहोत. जेव्हा आपण साडी तयार करतो ना, तर तेव्हा आपल्याला फॉलचा प्रॉब्लेम येतो. तर डबल जो मोठा फॉल असतो ना, तो वापरायचा. म्हणजे जो आपण साधा फॉल जो ₹16 ₹15 आणतो, तर जो डबल फॉल असतो ना, तो आपल्याला ₹25 पर्यंत मिळतो. लेस लावताना ही काळजी नेहमी घ्यायची की ती लेसला आपल्याला इथं जे पदर असतो ना, पल्लू असतो, त्याला फोल्डिंग करायचं असते, जेणेकरून तो लेसचा जो भाग असतो तो छान दिसला पाहिजे. अशा 2 साड्या बनवलेल्या. जी कांचीपुरम साडी असते ती देखील मी लेस लावून बनवलेली. हा जो फॉल आहे त्याला फॉल आपण लावणार आहोत, तुम्ही बघू शकता. मल्टी कलरची साडी होती. याच्यामध्ये येलो कलरचा शेड होता, ऑरेंज कलरचा शेड होते, पिंक कलर होता. तर मी इथं अबोली कलरचा शेड आणला आहे, म्हणजे जेणेकरून त्याला चांगलं मॅच होईल. जर मॅच नसतं झालं तर व्यवस्थित विचित्र दिसेल. येलो कलरचा घेऊन काही फायदा नव्हता, कारण जिथे मला फॉल लावायचा होता तिथे थोडाफार कलर हा अबोली कलर वाटत होता. साडी जेव्हा तयार झाली ना तेव्हा खूप सुंदर दिसत होती. तर आपण तुम्ही अबोली कलरचा फॉल बघू शकता. तर काय झालं माहिती आहे, जो अबोली कलरचा मी फॉल आणला तर तो पूर्णपणे मला पूर्ण कवर करायचा होता, तर पूर्ण कवर होत नव्हता. तर मला 2 फॉल आणावे लागले आणि दोघांमध्ये जॉईंट करावे लागले आणि त्यानंतर मी फॉल लावला. आपल्याला निऱ्या घ्यायच्या असतात तर तिथपर्यंत तर पूर्ण आपल्या, कारण ही साडी खूप ट्रान्सपरंट होती, तर त्याला आपल्याला फॉल लावणं खूप गरजेचं होते. आणि याच्यामध्ये जो मी वरचा भाग थोडासा कपड्याचा काढलेला, तर तिथे मी काय केलं, त्याला अशा पद्धतीने फोल्डिंग करून घेतलं, जेणेकरून मला ना काय झालं, आपण जर एखादी अशी ट्रान्सपरंट साडी असेल, हलकी साडी असेल ना, तर पदर असा खाली लोळत असतो. तर त्याला थोडं वजन देण्यासाठी आपल्याला तिथं थोडी जाड लेस लावावी लागते. तर मी काय केलं, जे लेस तर मी लावलेलीच होती, तर त्यावरती जो माझा कपडा पडला तर त्याच्याने फ्लोरल बनवून घेतले. म्हणजे तिथे अशा पद्धतीने मी डिझाईन बनवली, तर खाली ते खूप सुंदर वाटत होते. त्याला पूर्णपणे आधी कवर केलं आणि मग डबल करून मी लावलं आणि त्याच्या मागच्या साईडने देखील एक लेस लावली, म्हणजे ते जॉईन केलेलं आहे, वाटू नये म्हणून मागच्या साईडला देखील लेस लावलेली आहे. तर ही जाड थोडीशी ऑरेंज कलरची जिथं मी शिलाई दिलेली आहे, शिलाई दिसू नये म्हणून, आपण घरी बनवलेली साडी वाटू नये म्हणून मी तिथं लेस लावून घेतलेली आहे. ट्रेंडिंगमध्ये खूप मल्टी कलरच्या साड्या चालू आहेत, तर तुम्ही तशा साड्या देखील खरेदी करू शकता. कोणत्याही लग्नामध्ये आपण मल्टी कलरच्या साड्या तर छानच वाटतात. मेन म्हणजे आपल्याला त्यावरती कोणतंही ब्लाऊज आपण घालू शकतो, कोणतेही ब्लाऊज आपल्याला त्यावरती मॅच होऊ शकते. तर यावरती देखील मी याच्यातलं कोणतंही मॅच मी ब्लाऊज घेतलं नाही, म्हणजे या मल्टी कलरपैकी एकही कलरचं मी ब्लाऊज नाही घेतलं. या साडीवरती मी हिरव्या कलरचं ब्लाऊज घेतलं, तेही डिझाईनचं. तुम्ही बघू शकतात की ही साडी एवढी सुंदर तयार झालेली आहे. छान असं मी प्रेस करून घेतली आणि त्यानंतर एवढी सुंदर ही साडी झालेली आहे. जी दुसरी मी बनवलेली आहे कांचीपुरमचा कपडा घेऊन, ती देखील मी तुम्हाला पुढे दाखवते. थोडीशी तिला नेसून दाखवणार आहे. तर ही साडी तर आपली खूप सुंदर अशी तयार झालेली आहे. आता आपण मल्टी कलरची साडी बघूयात. जी तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात ती साडी देखील मी घरीच बनवलेली आहे आणि त्याला सुंदर अशी लेस लावलेली आहे. तर तुम्ही कोणताही कपडा घेऊन घरी साडी छान अशी बनवू शकतात. तर मी तुम्हाला याचा देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे, मी जो शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला होता. साडी देखील तुम्ही बनवू शकता आणि तुम्हाला जर नवीन नवीन साड्या बघायच्या असतील तर तुम्ही या चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. मी नवीन नवीन कॅटलॉग तुमच्यासोबत शेअर करत असते. नवीन नवीन जे साड्या माझ्यासोबत येतात, मी सेलिंग करते, तर त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि चॅनलवरती जाऊन तुम्हाला जशी साडी हवी तशी तुम्ही चेक करू शकता.
ही कांजीपुरम साडी होती, म्हणजे कपडा होता, त्याला मी सुंदर असं लेस लावून सुंदर साडी बनवलेली आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज देखील त्याच्यावरती शिवून घेतलेला आहे.